सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचतो आहोत श्री पु ल देशपांडे लिखित अपूर्वाई हे त्यांचं प्रवासवर्णन. मागच्या भागात आपण बघितलं की पु ल त्यांचे स्नेही डॉक्टर बार्लिंगे यांच्याबरोबर शेक्सपियरच्या गावी एव्हन येथे गेले आणि आता ते तिथे 3 नाटकं बघणार होते: हॅमलेट, रोमिओ अँड ज्युलियट आणि ट्वेल्थ नाईट. तर बघूया त्यांचं तिथला काय अनुभव आहे तो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही प्रदक्षिणेला निघालो. पहिले दर्शन घ्यायचं ते शेक्सपियरच्या समाधीचं. छोटासा हा गाव, त्यामुळे वाहन शोधणं वगैरेची दगदग नव्हती. हातात नकाशे होते, रस्त्यात कोपऱ्या कोपऱ्याला पाट्या होत्या. त्यामुळे कुणालाही न विचारता आम्ही आमची वाट काढीत निघालो. आमच्या लँडलेडीनं साऱ्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल आम्हाला नीट समजावून सांगितलं होतं. ही वेल्श बाई 30 वर्षापूर्वी लग्न होऊन या गावी नांदायला आली. 30 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं हे ऐकून मी जरासा चकित झालो. टिकाऊपणा हा एव्हन नदीच्या पाण्याचा गुणच आहे की काय कळेना. बाई चक्क तिशीतली दिसत होती आणि 30 वर्षापूर्वी लग्न झालं म्हणून आपल्या तोंडानं सांगत होती. म्हणजे इंग्लंडात कधी काळी आपल्या इकडल्यासारखी पाळण्या बेळण्यात लग्न व्हायची की काय. गेली 30 वर्ष स्ट्रॅटफर्डच्या रंगभूमीवर अनेक नटांनी केलेला शेक्सपियर ती बाई पाहत आली होती. त्याबद्दल बोलत होती. विशेष म्हणजे त्या बोलण्यात नम्रता होती. आम्ही तिच्याशी बोलताना सकाळच्या नाश्त्यातच तिला मी नाटककार आहे, अंमलदार, तुझे आहे तुझं पाशी वगैरे गोष्टी फेकून दिल्या होत्या. त्यामुळे माझ्याशी बोलताना ती सारखी आपल्यासारख्या नाटककाराला, नटाला असं पालुपत जोडून नम्रतेनं बोलायची. पुढे पुढे मला ते शब्द मार्क अँटनीच्या बट ब्रुटस इज अन ऑनरेबल मॅन सारखे डसायला लागले. तिच्या सूक्ष्म अवलोकन शक्तीनं मी थक्क झालो. ऑलिव्हियरचा हॅमलेट, गिलगुडचा हॅमलेट, मायकेल रेडग्रेव्हचा हॅमलेट आणि अनेक थोर नटांचा हॅमलेट पाहून बाई एका अप्रसिद्ध तरुण नटाने केलेल्या हॅमलेटची तारीफ करीत होती. त्या नटाचं नाव मी विसरलो. तिच्या मते बापाचा खून आणि आईचा पुनर्विवाह यामुळे व्याकुळ झालेला, सुडा संतापाच्या भरात देखील त्या व्याकुळतेचा विसर पडला असा न वाटणारा हा हॅमलेट या महाभागांपैकी एकालाही दाखवता आला नाही. सारे हॅमलेट शेक्सपियरचे आव्हान स्वीकारून आल्यासारखे येतात. हा हॅमलेट पितृनिधनाचा शोक चेहऱ्यावर घेऊन आला. तो कृष्णमेघ त्याच्या चेहऱ्यामागून कधीही हलला नाही. त्या नटानं खरोखरीच असं काही रंगभूमीवर दाखवलं की हिच्याच मनाचा तो नाटक पाहताना चाललेला खेळ होता देव जाणे. परंतु हॅमलेटच्या बाबतीत हे या खानावळ चालवून जगणाऱ्या बाईला सुचतं तिथं शेक्सपियर कुठे कुठे आणि किती खोल रुजलाय याची कल्पना येऊन आपण थिजून जातो. मी तिला मायकेल रेडग्रेव्हबद्दल विचारलं. तिचं उत्तर फार सूचक होतं. ती म्हणाली, तुम्ही आता प्रत्यक्ष पाहणार आहात, तुमच्या डोळ्यांनी पहा, मग आपण बोलू. उंच घनदाट वृक्षांच्या राईत स्ट्रॅटफर्डचं चर्च उभं आहे. शेक्सपियरच्या जन्माची नोंद इथे झाली. बेलिफाचं काम करणाऱ्या आपल्या बापाचं बोट धरून तो प्रार्थनेला आला असेल. ॲना हॅथवेच्या चेहऱ्याकडे चोरून पाहत त्यानं इथेच नातीचरामीची शपथ घेतली असेल. आज तिथेच तो चिरनिद्रा घेत पडला आहे. एका बेलिफापोटी जन्माला आलेला स्ट्रॅटफर्डचा हा विल्यम साऱ्या जगात आपल्या गावाचा, कुळाचा आणि भाषेचा उद्धार करून गेला. त्या वाङ्मय प्रभूच्या समाधीपाशी आपण उभं राहिलो की अवाक होतो. वास्तविक 4 चौघांच्या थडग्यासारखं हे थडगं. त्याचं खरं स्मारक एव्हन नदीच्या काठी उभं आहे. तिथे शेक्सपियरचे शब्द वर्षातून 8 महिने देशोदेशींच्या प्रेक्षकांच्या अंतःकरणात लक्ष निनाद उमटवीत असतात. हजारो लाखो डोळे तिथे पाणावतात. हास्याची उधळण होते. पण त्या चर्चच्या गंभीर वातावरणातले ते त्या चिरनिद्रित महाकवीचे थडगे पाहिले की वाटतं हा माणूस या एवढ्याशा बेटाला अपरंपार संपत्ती देऊन गेला. आज 3-4 शतकं त्या शब्दसोनियाच्या खाणीतून धन लुटलं जात आहे. पण त्या 52 कशी सोन्यातला तसूभरसुद्धा कस कमी होत नाही. शब्दांची अमृतपुष्पे व्हावीत तर ही अशी.
एरवी मर्ढेकरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे हे पांढऱ्यावर काळं करीत बसायचं. जन्मायला यावं आणि शेक्सपिअरच्या नाटकात काम करावं ही देशोदेशींच्या नटांची आणि नटींची महत्त्वाकांक्षा. आकाशाचा अर्थ मलाच कळला म्हणणाऱ्या नव्या जोमाच्या कवीप्रमाणे शेक्सपिअर मला कळला म्हणणारे नट, तत्त्वज्ञ, विद्वान, प्राध्यापक, त्याच्या शब्दाशब्दाचा वेध घेणारे महान कलावंत, त्याच्या प्रसंगाप्रसंगाला संगीताची पार्श्वभूमी निर्माण करणारे संगीतज्ञ, त्याच्या नाटकाला छायाप्रकाशांच्या जादूने नटवणारे प्रकाशयोजक, दिग्दर्शक, निर्माते, नाटकातून भूमिकेतून नव्हे, स्वल्पविराम अर्धविरामातून नटांना आव्हान फेकीत जाणारा हा महान नाटककार. अशा माणसाच्या समाधीशी उभं राहिलं की नकळत आपले कर जुळतातच. ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी पोचेपर्यंत मराठी मनाच्या अहंकाराचं वस्त्र गळून पडलेलं असतं. शेक्सपिअरच्या समाधीनं नाट्याचा हा पंचमवेद पढू इच्छिणाऱ्या माझ्यासारख्या नगण्य माणसाची काय अवस्था केली हे शब्दांनी कसं सांगू. शेक्सपिअरच्या समाधीला मनोमन प्रणाम करून तिथून निघालो. चर्चच्या मागल्या बाजूने एव्हन नदी संथपणे वाहत होती. तिच्या किनाऱ्यावर काही वेळ जाऊन स्वस्थ बसलो. थिएटरला जोडूनच एक प्रदर्शन आहे. त्यात शेक्सपिअरच्या नाटकातून कामं केलेल्या महान नटांचे आणि नटींचे त्या वेशातले पोर्ट्रेट्स आहेत. त्यांनी वापरलेला पोशाख, निरनिराळ्या हेल्मेट्सनी वापरलेल्या कवट्या, तलवारी, खंजिरी वगैरे वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. आपल्याकडल्या थोर नटांच्या पोशाखाचं तर राहोच, काही जणांच्या बाबतीत तो नट होता कसा आननी हे देखील दिसण्याची कुठे व्यवस्था झाली नाही. शेक्सपिअरच्या गावची दुसरी स्मरणीय वास्तू म्हणजे ॲना हॅथवेचे चिमणे घर. आपल्या कोकणातल्या घरासारखा लहान लहान खोल्यांचं आणि गवती छताचं हे झोपडं. जावईबुवा म्हणून शेक्सपिअरचा पहिला दिवाळ सण इथे झाला असेल. खुद्द शेक्सपिअरनं आयुष्याच्या अखेरीला घेतलेलं घर आज उभं नाही. तिथे फक्त पाया आहे, परंतु त्यानं लावलेली बाग मात्र मोठ्या काळजीपूर्वक राखलेली आहे. त्याच्या वडिलांचं घर टिकवलं आहे. त्याचा जन्म झाला ती खोली दाखवतात. काही हस्तलिखितं शिल्लक आहेत. पण त्याचं खरं स्मारक म्हणजे एव्हन कार्टचे मेमोरियल थिएटर. हॅम्लेटचा प्रयोग दुपारी होता. इथे आठवड्यातून 2-3 वेळा दिवसातून 2-2 खेळ होतात. मायकेल रेडग्रेव्हची मी सकाळी मुलाखत घेणार होतो, परंतु दुर्दैवानं ती होऊ शकली नाही. त्याचं कारण कळल्यावर मला आश्चर्य वाटलं, एक प्रकारचा आदर वाटला. मायकेल रेडग्रेव्ह आणि त्याच्या जोडीची मंडळी यांनी आजवर हॅम्लेटचे अनेक प्रयोग केले असतील, परंतु लवकरच कंपनीचा मुक्काम मॉस्कोला होणार होता आणि दुपारी आणि संध्याकाळी असे 2 खेळ असतानाही सकाळी त्यांची हॅम्लेटची तालीम होती. म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत 3दा हॅम्लेट नाटक होणार होतं. तपश्चर्या म्हणतात ती याहून काय निराळी असायची. दुपारी हॅम्लेट पाहताना तर माझी अश्रुनिरवाहे डोळा अशी अवस्था झाली. मायकेल रेडग्रेव्ह हा नट ऑलिव्हियर किंवा गिलगुड यांच्या तोडीचा मानला जात नाही, पण मी ऑलिव्हियरचा हॅम्लेट चित्रपटात पाहिला आहे आणि गिलगुडचा तबकडीवर ऐकला आहे. रेडग्रेव्हचा हॅम्लेट मला कुठेही उणा वाटला नाही. बोलण्या वागण्यात अशी काही विलक्षण मोहकता होती की शेवटल्या स्वीट प्रिन्स या संबोधनाची वाक्याला प्रचिती यावी. डोरोथी ट्युटिन नावाच्या नटीनं ॲफिलियाची भूमिका केली होती. बाकीच्या भूमिकाही अशाच तोलामोलाच्या नटनटींनी केल्या होत्या. सारा प्रयोग कसा सुंदर लयकारीनं बांधल्यासारखा होता. प्रत्येकाच्या वागण्यात, बोलण्यात आणि चालण्यात हमखासपणा होता. या क्षणाला प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद हवा तो मिळवण्याचं कसब होतं. हे कसब परिश्रमानं साध्य झालेल्या सहजतेमागे खुबीनं दडवलं होतं. प्रकाशयोजना आपलं अस्तित्व जाणवू न देता इष्टपरिणाम साधत होती. संगीत जाणीवेच्या पाठीशी लपून राहून आपली जादू पसरीत होते. कुठेही काहीही बेसूर नाही, बेलय नाही. असा नाट्यप्रयोग पाहताना आनंद झिरपल्यासारखा अंतःकरणात शिरत असतो. हॅम्लेटच्या मानाने रोमियो अँड ज्युलिएटचा प्रयोग
आधुनिक मराठी नाट्यसमीक्षणातला टीकाकारांचा आवडता शब्द वापरायचा म्हणजे थिटा वाटला. कदाचित हॅम्लेटचा प्रभाव अधिक पडला असेल किंवा लेस्ली हॉवर्डचा रोमिओ डोक्यात बसला होता म्हणून असेल. मायकेल रेडग्रेव्हचा रोमिओ जमल्यासारखा वाटेना. डोरोथी ट्युटिन मात्र ऑलिफियापेक्षा ज्युलिएट म्हणून अधिक गोड वाटली. नेहमीप्रमाणे ज्युलिएटच्या नर्सचं काम करणारी नटी भाव खाऊन गेली. या नर्सचं पात्रच मुळी शेक्सपियरनं मोठं भाबडं आणि हृदय असं रंगवलं आहे. रोमिओ अँड ज्युलिएटची रंगसज्जा मोठी आकर्षक होती. रंगमंचावर एकमेकांसमोर एकमजली गच्च्या उभ्या केल्या होत्या. हे जणू काय एकमेकांसमोर राहणाऱ्या मॉन्टेग्यू आणि कॅप्युलेट्स यांच्या वाड्यांचे दर्शनी भाग. मेजवानीचे वगैरे देखावे या पहिल्या मजल्यावर होत. प्रकाश योजनेची जादू तर होतीच. रंगमंचावर विविध स्तरांचा उपयोग केला जात होता. रंगसज्जा, प्रकाशयोजना यांचा उपयोग अत्यंत चतुराईनं करणं हा तर पाश्चात्य दिग्दर्शकांच्या हातचा मळ आहे. परंतु संवादाच्या वजनदार उच्चाराकडे दुर्लक्ष नाही. आमच्या रंगभूमीवर हल्ली मी नव्या हौशी दिग्दर्शकांकडून नेहमी चर्चा ऐकतो ती केवळ रंगसज्जेची आणि प्रकाशयोजनेची. नाटककाराने लिहिलेले शब्द हा नाटकाचा प्राण आहे हे आता ओरडून सांगायची पाळी आली आहे. नवे दिग्दर्शक नटाच्या गळ्यापेक्षा सुताराच्या खिळ्यावर आणि विजेच्या बटणांवर अधिक ध्यान देऊ लागले आहेत. नक्कल पाठ असणं हा अनावश्यक भाग होऊ लागला आहे. पाश्चात्य रंगभूमीवर मी जवळजवळ 50 नाटकं पाहिली असतील, पण कुठे कोणी भाषणासाठी चाचरताना आढळलं नाही की प्रॉम्प्टिंग ऐकू आलं नाही. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत नमस्कार.